Hello students, today we will see about bridge course day 3 or test 3 standard 9th subject is science. आता आज तिसरी टेस्ट बघू, तिसरी आणि लास्ट, ज्याचं 30 मार्क्सची टेस्ट आहे आणि 1 आवरचा त्याचा टाइम आहे आणि हे इंग्लिश मीडियम साठी आहे. तर फटाफट व्हिडिओला सबस्क्राइब करा, कारण की मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील आणि तुम्ही अपडेट राहू शकता आहे ना. आणि कमेंटमध्ये मला कळवा याच्यानंतर मी काय बनवायचं इथे. त्या टेस्ट 3 नंतर आपला ब्रिज कोर्स 9 स्टँडर्डचा संपून जाईल. ओके, सो क्वेश्चन 1 आहे, राईट कोरिलेशन सांगायचं आहे. 2 मार्क्ससाठी आहे. अमिबा प्रोटिस्टा, तर बॅक्टेरिया म्हणजे काय? तर बॅक्टेरिया म्हणजे मॉनिटर असला पाहिजे, कारण की एक किंगडम विचारलेला आहे. अमिबा प्रोटिस्टा किंगडम मध्ये, तर बॅक्टेरिया मॉनेरा किंगडम मध्ये. कंपास मॅग्नेटिक निडल, तर डोरबेल हे हॉर्स शू मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेटचे टाईप विचारले. कंपास मध्ये मॅग्नेटिक निडल यूज होते. ओके, तर डोरबेल मध्ये आता हॉर्स शू मॅग्नेटही येऊ शकते किंवा इलेक्ट्रिक गॉंग सुद्धा यूज केल्या जाते. समजलं? आता याच्यातलं जे तुम्हाला डायजेस्टमध्ये भेटत असेल किंवा जे तुमच्या टीचरने एखाद्यांनी सजेस्ट केलं असेल तर ते मला लागेल तर कमेंटमध्ये कळवून घ्या, आहे ना. तर डोरबेलमध्ये हॉर्स शू मॅग्नेट सुद्धा यूज केल्या जाते असल्या प्रकारचा. डिस्क शेप इलेक्ट्रिकल मॅग्नेटही यूज केल्या जाते किंवा सिम्पली असा गॉंग यूज केल्या जाते, आहे ना, तो वाजते. तर याच्यातला तुम्हाला जो आन्सर वाटत असेल तो लिहून घ्यायचा, असं काही नाही, पण हे आन्सर सुद्धा राईट आहेत. ओके, क्वेश्चन बी आहे त्याच्यातला, राईट द टाइप ऑफ केमिकल बॉन्ड फ्रॉम द फिगर. खाली फिगर मध्ये कोणते केमिकल बॉन्ड आहे हे ओळखायचे आहे. तर पहिला आहे कोव्हॅलंट बॉन्ड, शेअर केल्यानंतर, आणि दुसरा आहे आयोनिक बॉन्ड, इलेक्ट्रॉन पूर्ण दिल्यानंतर. यांनी आउटर मोस्ट ऑर्बिट मधला सोडियमने 1 इलेक्ट्रॉन याला देऊन दिला आणि ह्या 1 इलेक्ट्रॉन इथे प्रेझेंट आहे, म्हणून क्लोरीनला पूर्ण त्याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं, याचंही. तर याला काय म्हटलं जाते? आयोनिक बॉन्ड. हा सुद्धा 2 मार्क्सचा क्वेश्चन होता. क्वेश्चन 2 आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन. सो डिफरंट पॅटर्न्स क्रिएटेड इन कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोप मध्ये डिफरंट पॅटर्न्स क्रिएट होतात. तर कॅलिडोस्कोप इज मेड अप ऑफ मोर दॅन 2 मिरर्स. 2 मिरर पेक्षा जास्त मिरर बनवून कॅलिडोस्कोप तयार होते. इनन्युमरेबल इमेजेस आर फॉर्म इन कॅलिडोस्कोप क्रिएटिंग डिफरंट पॅटर्न्स दॅट डज नॉट रिपीट. म्हणून त्याच्यामध्ये रिपीट नाही होणारे अलग अलग पॅटर्न्स क्रिएट होत असतात. पुट हँकरचीफ नियर नोज व्हाईल स्नीजिंग. शिंकताना किंवा खोकलताना नाकातोंडावर रुमाल का धरावा? व्हेन वी कफ ऑर स्नीज, जर्म्स in our body are not propelled into the air or across the room which could make others sick by putting handkerchief near nose and mouth. जर आपण नाकातोंडावर रुमाल धरलं तर आपल्या बॉडीमध्ये, जर आपण आजारी असू तर आपल्या नाकातोंडामधले जे जर्म्स आहे हे प्रोपोगेट होणार नाही, हे प्रोपेल्ड होणार नाही, समोर जाऊन जाणार नाही, म्हणून त्याच्यामुळे पुढच्याची तरी तब्येत चांगली राहू शकते. नंतर क्वेश्चन 3 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम द पिक्चर. पिक्चर दिलेली आहे, ती पिक्चर मी टाकून देईल किंवा तुमच्याजवळ PDF असेल तर बघून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर 4 मार्क्ससाठी आहे, व्हिच ऑक्साइड्स ऑफ गॅसेस आर बिंग मिक्स्ड इन एअर. कोणत्या एअरमधील कोणत्या गॅसेसचे ऑक्साईड हे यूज होतात? तर ऑक्साइड्स ऑफ सल्फर, नायट्रोजन अँड ऑक्सिजन यूज होतात. त्याला आपण म्हणू SO2, NO2 आणि CO2. विच ऍसिड्स विल फॉल इन ऍसिड रेन. ऍसिड रेन मध्ये कोणते ऍसिड फॉल होते? तर सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड आणि नायट्रस ऍसिड एटसेट्रा. राईट द इफेक्ट ऑफ ऍसिड रेन. ऍसिड रेनचे इफेक्ट लिहा. ऍसिडिटी ऑफ सॉइल अँड वॉटर बॉडीज इन्क्रीजेस. इट हार्म्स ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स अँड एंटायर फॉरेस्ट लाईफ. टोटल इकोसिस्टम्स आर ॲडव्हर्सली अफेक्टेड. फूड चेन इज ऑल्सो अफेक्टेड. एवढे प्रॉब्लेम्स होतात जर ॲसिड रेन झाली तर. आणि थोडे खूप प्रॉब्लेम्स लिहिलेले आहेत, पण मी थोडे कमी लिहिले कारण की एकच मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट विल यू डू टू अवॉइड सच पोल्युशन. अशा प्रकारचा पोल्युशन अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करणार? तर पोल्युशन कंट्रोलिंग मशिनरी शुड बी यूज्ड इन स्मोक एमर्जिंग फॅक्टरीज, जसं काय अरेस्टर्स आणि फिल्टर्स.
प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिंकिंग वेस्ट, कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट, केमिकल वेपन एटसेट्रा अँड कंट्रोल ऑर बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन. तशा प्रकारे हे क्वेश्चन होता. क्वेश्चन 3 आहे कंप्लीट द चार्ट. कंप्लीट करायचा आहे, 2 मार्कसाठी आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स, बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंजाय आणि अल्गी, अशा प्रकारचे हे क्वेश्चन होते. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 आहे करेक्ट द वर्ड्स इन द बॉक्सेस. तर आयसोटोनिक, हायपोटोनिक, हायपरटोनिक. तर याला करेक्ट करू हायपरटोनिक, आयसोटोनिक आणि हायपोटोनिक. आता याची पिक्चर मी थोडंसं ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण याला आपण बघू. जर मला वेळ भेटला मी याच्यावर फोटोसुद्धा टाकून दिला आहे ना. क्वेश्चन 6 आहे अरेंज प्रॉपर स्टेप्स ऑफ बर्थ ऑफ स्टार. तर डेन्सिटी अँड टेम्परेचर इन्क्रीजेस, हॉट बॉल ऑफ गॅस फॉर्म्स, ॲटॉमिक एनर्जी स्टार्ट फ्लोइंग, बॉल ऑफ गॅस एनलाइट्स. क्वेश्चन 7 आहे गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ ईच. नॅचरली डिग्रेडेबल सबस्टन्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट वेस्ट, पेपर, वूड. साऊंड प्रपोगेट्स थ्रू दिस मीडियम, आयरन, सॉलिड, वॉटर, लिक्विड, एअर, गॅस. आता मी याच्यात जास्तीचे उदाहरण दिलेले आहे आणि पूर्ण टॉपिक कव्हर झाला पाहिजे अशा प्रकारचे सुद्धा एक्झाम्पल दिलेले आहे. क्वेश्चन 8 गिव्ह द डिफरन्स बिटवीन रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द फॉलोइंग फिगर. हे स्मूथ सरफेस, हे रफ सरफेस दिलेला आहे आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट मी ड्रॉ केलेला आहे. तर याला थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे म्हणते. सो रेज रिफ्लेक्टेड फ्रॉम स्मूथ सरफेस आर पॅरलल टू वन अनदर. Rays reflected from rough surface are not parallel, that is scattering all direction. Question 9 आहे what happens when excessive consumption of painkillers. पेनकिलर्सचा जास्त कन्झम्पशन घेतलं तर काय होईल. पर्सन टेकिंग मोर पेनकिलर्स विल सफर फ्रॉम डिफरंट प्रॉब्लेम्स सच ॲज हेडॅक, मसल ॲक, डिप्रेशन, अँझायटी, कन्फ्युजन, अँगर एटसेट्रा. वेगवेगळ्या प्रॉब्लेममधून तो जाईल. Wire and bulb connected within the circuit with a battery. The circuit will complete and bulb will glow. Volcano eruption आहे. Hot and harmful gases spread into atmosphere. Ash, lava and rocks came out of volcano causing destruction of life and property. आणि क्वेश्चन 10th and last आहे observe the following diagram and answer. तर हा 2 मार्कसाठी आहे. What is the effect of environment by using the man-made material? The polythene bag takes many years to decompose. Toxic substances are released into soil and air after burning them causes pollution. तर पिक्चर बघून याचा आन्सर द्यायचा आहे. तर पिक्चर सुद्धा टाकून देईल. तर हा पहिला क्वेश्चनचा आन्सर होता. दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट मेजर्स मस्ट बी टेकन टू अवॉइड सच ए रिझल्ट. काय केलं पाहिजे. वी मस्ट यूज ज्यूट बॅग्स, क्लोथ बॅग्स, पेपर बॅग्स एटसेट्रा इन्स्टेड ऑफ प्लास्टिक बॅग्स. We must follow the 4R principle, reduce, reuse, recycle and recover. तर अशा प्रकारे आपली ही टेस्ट होती आणि या टेस्टमध्ये आपण पूर्ण क्वेश्चन बघितलेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला कमेंटमध्ये जरूर कळवा की कोणत्या टॉपिकवर, कोणत्या क्लासवर व्हिडिओ बनवायचा आहे किंवा मी विसरलो असेल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल पुन्हा थँक्यू आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.